MiG-21 अखेर आपल्या अंतिम उड्डाणाच्या टप्प्यावर पोहोचलं आहे. राजस्थानमध्ये नाल एअरबेसवर कार्यरत असलेली MiG-21 ची अखेरची स्क्वॉड्रन या सप्टेंबरमध्ये निवृत्त होणार आहे आणि त्यांच्या जागी येणार आहे स्वदेशी बनावटीची तेजस मार्क 1A लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट. 62 वर्षांच्या गौरवशाली सेवेनंतर MiG-21 आता इतिहास जमा होणार आहे. 1965चा भारत-पाक युद्ध, 1971 मधील बांगलादेश मुक्तीसंग्राम, 1999चे कारगिल युद्ध आणि अगदी 2019चा बालाकोट टेरर स्ट्राईक. प्रत्येक मिशनमध्ये आणि प्रत्येक वेळी MiG-21 रणांगणात अग्रेसर राहिला. भारताने तब्बल 900 MiG-21 विमाने खरेदी केली, ज्यापैकी 660 विमाने HAL ने देशात तयार केली. अनेक वैमानिकांचं हे पहिलं ट्रेनिंग विमान होतं, ज्यातून त्यांनी आकाशात भरारी घ्यायला सुरुवात केली. पण याच MiG-21 वर फ्लाइंग कॉफिन अशी टीकाही झाली. आजवर 400हून अधिक अपघात आणि 200 पेक्षा जास्त वैमानिकांचे जीव गमावले. आज MiG-21 निवृत्त होते, पण त्याचं योगदान मात्र अविस्मरणीय आहे. भारतीय हवाई दलाच्या इतिहासात MiG-21 हे एक अतिशय अभिमानास्पद पर्व आहे. जुनं संपतंय आणि नवीन त्याच्यासोबत भारत आकाशात नवी चेप घेत आहे. न्यूज डॉटसाठी मी अंशुका.